Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी अस्मिता आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. राष्ट्रातील दरिद्र रेषेखालील महिला आणि 9 ते 14 वयोगटातील मुलींना मोफत HPV लस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अखेर घेण्यात आला आहे. या निर्णयासाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनांचा कर्करोग मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर किशोरवयीन मुलींना HPV लसीकरणाच्या माध्यमातून संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरणासाठी केंद्र आणि राज्य शासनांच्या निधीचा समन्वयाने वापर केला जाणार असल्याची माहिती मंत्री आंबेडकर यांनी दिली. महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा ठरणारा हा निर्णय घेतला जावा, यासाठी आमदार शंकर जगताप यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सांगवी येथील अटल महाआरोग्य शिबिरात केली होती. त्याचबरोबर लेखी पत्र पाठवूनही त्यांनी मागणीचा पाठपुरावा केला होता. राज्यातील शाळांमधून HPV लसीकरण मोफत करण्यात यावे अशी त्यांची ठाम भूमिका होती. महिलांना लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वी ही लस घेतल्यास कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे मुलींना 6 ते 12 महिन्याच्या कालावधीत 2 डोस देण्याच्या उपक्रमास प्राधान्य देण्यात यावे, असेही त्यांनी सुचवले होते. दरम्यान, जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यभरात 2.5 कोटी महिलांसाठी आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या शिबिरामध्ये 21,48,435 महिलांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 892 महिलांना कर्करोगाचे निदान झाले आहे. त्यांना तातडीने पुढील उपचार देण्यात येत आहेत. कर्करोग रोखण्यासाठी लसीकरणासोबतच जागरूकता आणि नियमित तपासणी आवश्यक आहे. आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम अधिक वेगाने पुढे जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे, अशी माहिती अस्मिता यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.